मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। निवडणुका म्हटल्यानंतर खरं तर आमचा प्रयत्न होता की जे विकास कामं आम्ही केलेले आहेत त्या विकास कामाचा विषय घेऊनच आम्ही जनतेपर्यंत त्या ठिकाणी गेलेलो होतो। परंतु काँग्रेस ज्या पद्धतीने चुकीचे आरोप करत होते त्या आरोपाचं खंडन करणं सुद्धा महत्त्वाचं होतं। आम्ही मात्र विकासाचा मुद्दा घेऊन जनतेपर्यंत गेलो आणि मला ठाम विश्वास आहे की जनता ही विकासाच्या सोबत आहे आणि विकासाच्या सोबत आहे म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीसोबत आहे। खरं तर या चिखली विधानसभेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत तुमचे पती विद्याधर महाले जे आहेत ते देखील प्रचाराला उतरलेले होते। प्रशासकीय अधिकारी असताना अशा पद्धतीने ते प्रचार करतात आहेत। या सगळ्याच्या विरोधात निवडणूक आयोगात देखील तक्रार जी आहे ती काँग्रेसच्या माजी आमदारांकडून देण्यात आली। माजी आमदारांनी ही तक्रार पहिल्यांदा केलेली नाही आहे। मी जेव्हापासून निवडणुका लढते त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाले साहेबांची तक्रार ते आयोगाकडे करत आलेले आहेत आणि महाले साहेबांनीही त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते कुठल्याही प्रचारामध्ये गेलेले नव्हते। 1 तारखेच्या कार्यक्रमाचे फोटो दाखवण्यात आलेले आहेत। 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये कुठेही आचारसंहिता लागलेली नव्हती। 1 तारखेला 1 नोव्हेंबरला दिवाळी मिलनाचा कार्यक्रम होता अंबिका अर्बनचा, त्याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख नव्हता। अंबिका अर्बनच्या ज्या अध्यक्षा आहेत त्या अध्यक्षांचे पती हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत, परंतु तो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नव्हता आणि तेव्हा कुठलीही आचारसंहिता लागलेली नव्हती। अंबिका अर्बन ही एक पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेचा दिवाळी मिलनचा तो कार्यक्रम होता। खरं तर पण राहुल बोंद्रे जे आमदार आहे माजी आमदार आहेत ते त्यांनी मात्र या स्वरूपात तक्रार केली आहे की ते चिखलीमध्ये कुठेतरी अपॉइंटेड होते कामानिमित्त, तर त्यांना मुंबईमध्ये घेऊन येण्यात यावं अशा पद्धतीची तक्रार निवडणूक आयोगात ते सातत्यानं करतात। गंभीर आरोप ते तुमच्यावर ते लावतात की निवडणुकांच्या कार्यक्रमांमध्येच विद्याधर महाले जे आहेत ते कुठेतरी समाविष्ट होतात, भाजपचा प्रत्यक्षपणे प्रचार करतात। विद्याधर महाले हे मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत, त्याच्यामुळे ते मुंबईमध्येच काम करू शकतात अशातला भाग नाही आहे। आणि दिवाळीला आपण बघतोय सगळेजण घरी येत असतात, दिवाळीचा सण आपण कुटुंबासोबत त्या ठिकाणी साजरा करत असतो। त्याच पद्धतीने महाले साहेबांचं कुटुंब हे चिखलीमध्ये आहे, ते कुटुंबासोबत दिवाळी साजरा करत होते। परंतु आणि माजी आमदारांना त्यांचा पराभव त्या ठिकाणी दिसायला लागला की ह्या अशा पद्धतीच्या खोट्या अफवा करणे किंवा खोट्या तक्रारी करणे हे कायम करत आलेले आहेत। आत्तापर्यंत त्यांनी 3 ते 4 वेळा तक्रारी केलेल्या आहेत। माझी पहिली जिल्हा परिषद असेल, माझी 2019ची विधानसभेची निवडणूक असेल, 2024ची विधानसभेची निवडणूक असेल आणि आता नगरपालिकेची निवडणूक असेल। पराभव त्यांना पसनी पडत नाही आणि त्याच्यामुळे खोटे आरोप ते कायम करत आलेले आहेत। खरं तर यंदा देखील गड तुम्हीच राखणार का? 21 तारखेला निकाल आहे, सांगितलंय तुम्हाला। महायुतीचं सरकार आल्यापासनं चिखली शहरामध्ये गेल्या 30-40 वर्षापासनं काँग्रेसची सत्ता होती। त्या काळामध्ये त्यांच्याकडनं जे विकासात्मक कामं झाले नाहीत ते विकासात्मक कामं आम्ही केलेत आणि त्याच्यामुळे पोटदुखी होऊन अशा पद्धतीचे चुकीचे आरोप किंवा लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे विषय ते कायम आणतात, परंतु जनतेला विकास पाहिजे। तो विकास महायुतीचं सरकार आल्यापासून आम्ही केला। चिखली शहराची रखडलेली 30-40 वर्षापासूनची नळ योजना असेल, हद्दवाढ असेल, चिखली शहरातले अंतर्गत रस्ते असतील, अशा सगळ्या विषयामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून भारतीय जनता पार्टीने काम केलं आणि नक्कीच या कामाचं फळ आम्हाला येणाऱ्या 21 तारखेला त्या ठिकाणी जनता देणार आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। श्वेता महाले होत्या भाजपच्या आमदार। त्या म्हणतात आहेत की विद्याधर महाले जे माझे पती आहेत त्यांची पहिल्यांदाच अशी कोणती तक्रार जी आहे ती करण्यात आलेली नाही। गेल्या अनेक वर्षांपासून ही तक्रार जी आहे ती काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले राहुल बोंद्रे यांच्याकडनं सातत्याने केली जाते। माझ्या पतीला टार्गेट करण्याचं काम केलं जाते अशा पद्धतीचं मत जे आहे ते श्वेता महाले भाजपच्या आमदार आहेत चिखली विधानसभेच्या, ह्या चिखली विधानसभेच्या त्यांनी आपल्या सोबत या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणी, TVN मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।